शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू अशी घोषणा केली होती. मात्र आता कर्ज माफ का करत नाहीये? राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी महाराष्ट्रातल्या जनतेला कर्ज माफ करू म्हणून निवडणुकीमध्ये शब्द दिला होता. हा मुद्दा मी महाराष्ट्राच्या विधानसभेत मांडला. माननीय राज्यपालांच्या भाषणामध्ये कर्जमाफीचा मुद्दा नव्हता. मी सरकारच्या लक्षात आणून दिलंय आणि शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याच्या संदर्भात माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी अधिवेशन संपल्यावर सुद्धा घोषणा केलेली आहे, आम्ही कर्ज माफ करू. मात्र पुरवणी बजेटमध्ये एवढे पैसे ठेवता येत नाहीत. मार्चच्या बजेटमध्ये माननीय मुख्यमंत्री राज्यातलं शेतकऱ्यांचं सरसगट कर्ज माफ करतील अशी महाराष्ट्रातल्या जनतेची मागणी आहे, अपेक्षा आहे. आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सत्ताधारी पक्षाचा आमदार असताना मी प्रखरपणे ही बाजू मांडलेली आहे. सरकारला दिलेली आश्वासनं पाळावं लागतील आणि देवेंद्रजी शेतकऱ्यांचं कर्ज माफ करतील.